सर्वांना नमस्कार. मी ख्याती देसाई. आज आपण बघणार आहे की कंपेअरिंग क्लस्टरिंग अल्गोरिदम्स म्हणजे काय असते. मग सुरू करूया. पहिलं म्हणजे बघूया की क्लस्टरिंग म्हणजे काय असते. क्लस्टरिंग म्हणजे काय असते की एखादे डेटा पॉईंट असतं, ते डेटा पॉईंटचं ग्रुप कसं फॉर्म करायचं त्यांच्या सिमिलॅरिटीवरून. आणि हे जे क्लस्टरिंग असतं ते अनलेबल्ड डेटा असतो त्याच्यावर खूप चांगल्या रीतीनं काम करू शकतंय. हे क्लस्टरिंगचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे के मीन्स क्लस्टरिंग, दुसरं हायरार्किकल क्लस्टरिंग आणि तिसरं डीबी स्कॅन. मग हे तिन्ही आपण डिटेलमध्ये बघूया पुढं. मग सगळ्यात आधी आपण बघणार की के मीन्स क्लस्टरिंग म्हणजे काय असते. के मीन्स क्लस्टरिंग म्हणजे काय असते की एखादं डेटा असतोय, त्या डेटाला म्हणजे आपण कसं त्याला डिवाइड करून त्याला एखाद्या क्लस्टरमध्ये असाइन करायचं. म्हणजे आता सगळ्यात आधी कोणता पण आपण डेटासेट निवडला, मग तो डेटासेट कोणता पण के नावाच्या सेंट्रॉइड हे करून त्याला त्याच्या जवळच्या सेंट्रॉइडमध्ये कसं आपण त्याला ठेवणार ते असते. आणि ते सेंट्रॉइड अपडेट करत राहायचं आणि अपडेट केल्यानंतर त्याचं मीन काढायचं प्रत्येक डेटा पॉईंटचं. आणि हे प्रोसेस कंटिन्यू राहते जोपर्यंत जे ते क्लस्टर असते ते प्रॉपर असं स्टेबिलाइज होत नाही, सेटल होत नाही तोपर्यंत. के मीन्स क्लस्टरिंग म्हणजे काय असते की म्हणजे ते वापरायला खूप सिंपल असते आणि त्याची कार्यक्षमता खूपच चांगली असते के मीन्स क्लस्टरिंगची. आणि हे के मीन्स क्लस्टरिंग ना एखादे आपलं हे गोल स्ट्रक्चर असतंय किंवा शेप असतोय किंवा असं इक्वली साइज्ड शेप असतोय त्याच्यावर खूप चांगल्या रीतीनं ते क्लस्टर फॉर्म करू शकते. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्याचं हे असते नंबर ऑफ क्लस्टर्स ते आधीच आपल्याला माहिती पाहिजे, तर ते चांगलं असतंय. त्याच्यानंतर एक आपण उदाहरण बघूया. तर उदाहरण काय की एखादी शाळा असेल, त्या शाळेमध्ये पोरांचे जे क्रमांक असतात, परीक्षेचे क्रमांक त्याला आपल्याला डिवाइड करायचं, त्याचे ग्रुप बनवायचे. मग आपण कसं बनवणार की एखाद्या पोरग्याला जास्त पडलेत, एखाद्याला मध्यम पडलेत आणि एखाद्याला खूप कमी मार्क पडलेत. मग त्या ह्याच्यानं आपण 3 असं क्लस्टर बनवू शकतो. मग हे डायग्राममध्ये बघू शकताय की हे सगळे असेच म्हणजे पडलेले असेच कसे पण रॅन्डम क्लस्टर्स आहेत. जेव्हा आपण के मीन्स लावणार तर त्याचं क्लस्टर फॉर्म होणार, ग्रुप फॉर्म होणार एक एक. म्हणजे इकडे बघू शकते लाल क्लस्टर, ब्लू क्लस्टर, ग्रीन क्लस्टर. मग आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे की हायरार्किकल क्लस्टरिंग. मग हायरार्किकल क्लस्टरिंग मध्ये काय असते की ते म्हणजे कसं आपण त्याचं हे करू शकते की त्याचे आतल्यात 2 प्रकार असतात. एक म्हणजे की जो मोठा डेटा सेट असतोय त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून छोटे छोटे असे हे क्लस्टर तयार करायचं. ते म्हणजे नाव काय असते म्हणजे आपण म्हणू शकतो की डायव्हिसिव्ह अप्रोच म्हणून. आणि दुसरं असते की जे छोटे छोटे क्लस्टर असतात ते सगळ्यांना एकत्र गोळा करून एक मोठा क्लस्टर बनवायचा. त्याला आपण सांगू शकतो की अल्गोमेरेटिव्ह अप्रोच म्हणून त्याला सांगू शकतो आपण. आणि हे जे हायरार्किकल क्लस्टरिंग असते ते एका म्हणजे झाडासारखं आपण एक एक म्हणजे ब्रांच असते त्याला असे फांद्या असतात त्याच्या टाईप असं ट्री लाईक स्ट्रक्चर होते. आणि त्याला आपण काय म्हणू शकतो की डेंड्रोग्राम म्हणून त्याला आपण म्हणू शकतो. मग हे जे असते हायरार्किकल क्लस्टरिंग ते जे आपले मोठे डेटा सेट असते त्यांच्यावर एवढं असं चांगल्या रीतीने म्हणजे काम करू शकत नाहीत, खूप असं कॉम्प्लेक्स होते. मग हे वाला आपण ह्याच्यात डायग्राम आपण बघू शकतो कसं असते. मग इकडे आपण बघू शकतो की हे जे छोटे छोटे डेटा सेट्स आहेत त्याला एकत्र करून एक मोठा डेटा सेट बनतो, म्हणजे ते झालं आपला अल्गोमेरेटिव्ह. आणि जो मोठा डेटा सेट आहे त्याला असं छोटे छोटे पार्ट्समध्ये डिवाइड करून ते झालं आपलं डायव्हिसिव्ह. म्हणजे एक्झाम्पल बघितलं तर आपलं एखादं फॅमिली म्हणजे असं फॅमिली ट्री बनवायचं असेल तर एक एक असं पिढी वाईज आपण करू शकतो. पहिली पिढी, दुसरी पिढी, मग ते पुढं असं फांदी म्हणजे फुटत जातात की जसं जसं पुढची पिढी आल्यावर असं मोठे मोठे हे होत जातात. म्हणजे एखाद्या मोठ्या ह्याच्यामधनं छोटे छोटे त्याचे क्लस्टर्स बनत जातात. ते आपण एक्झाम्पल हे बघू शकतो. नेक्स्ट आपलं आहे की डीबी स्कॅन. डीबी स्कॅन म्हणजे काय आहे की डेन्सिटी बेस्ड स्पेशल क्लस्टरिंग ऑफ ॲप्लिकेशन्स विथ नॉईस. म्हणजे ह्याच्यात काय होते की जे आपलं एखादं डेटा पॉईंट आहे त्या डेटा पॉईंटला जे म्हणजे ते डेटा पॉईंटच्या आजूबाजूचे जवळचे दुसरे डेटा पॉईंट्स आहेत ते सगळे एकत्र मिळून एक ग्रुप बनवतात, एक गट बनवतात. त्याला आपण म्हणतोय हे डीबी स्कॅन म्हणून.
आणि जे मधले आदले राहिलेले असतात डेटा पॉईंट्स त्याला नॉईस म्हणून आपण रिप्रेझेंट करू शकतो. मग ह्याच्यात 2 पॅरामीटर असतात. पहिलं म्हणजे एपिसिलॉन आणि दुसरं म्हणजे मिनिमम पॉईंट्स. मग हे आपण या डायग्राम मध्ये व्यवस्थित बघू शकतोय. जे हे बघा हे लाल कलरचं आहे ते जवळजवळ जे आहेत डेटा पॉईंट्स ते एक पूर्ण असं ग्रुप तयार झालाय. परत हे दुसरं ग्रीन आहे तसंच सेम ब्ल्यू आहे. मग असे जे आदले मधले आहेत ते आपण नॉईस म्हणून त्यांना हे करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. मग याचं उदाहरण म्हणजे काय की एखादा उद्यानमध्ये असं मित्र सगळे असे म्हणजे एका जवळजवळ बसलेले आहेत मग ते क्लस्टर झाला ग्रुप झाला. आणि एखादं एक पोरग असंच बसलेलं आहे साईडला मग ते सेपरेट झालं म्हणजे ते नॉईस म्हणून रिप्रेझेंट करू शकतो आपण. मग आता नेक्स्ट जर बघितलं ते कसं म्हणजे काम करतंय. मग पहिलं बघू शकतो के मीन्स क्लस्टरिंग. के मीन्स क्लस्टरिंग कसं काम करते सगळ्यात आधी आपल्याला नंबर ऑफ क्लस्टर्स चूज करून घ्यावं लागते. त्याला आपण रिप्रेझेंट के म्हणून करणार. मग त्याच्यानंतर जे आपले हे के पॉइंट्स असतात त्याला कसे पण रँडमली सेंट्रॉइड्समध्ये असं प्रॉपर प्लेस करून घ्यायचे. मग त्याला त्यांच्या जवळच्या सेंट्रॉइड असतात त्यांना ते द्यायचे असाइन करायचे. त्याच्यानंतर ते सगळं जे सेंट्रॉइड असते त्यांना अपडेट करून त्याचं ॲव्हरेज काढायचं क्लस्टरचं. त्याच्यानंतर जी आपली तिसरी आणि चौथी स्टेप असते ती परत रिपीट करायची जोपर्यंत तो पूर्ण सेंट्रॉइड थांबत नाही जे मूव्ह करत असते ते. मग ह्याचं उदाहरण आपण ते बघू शकतो वरती आपण जे बघितलं तेच की शाळेत त्या टीचर असते ती मार्क्स देताना रिचेकिंग करत असते. मग रिचेकिंगला परत परत म्हणजे मार्क्स कमी होतात जास्त होतात. मग ते जोपर्यंत प्रॉपर हे होत नाही परफेक्ट मार्क येत नाही तोपर्यंत रिचेकिंग करत राहणार. मग दुसरं बघायला गेलो तर हायरार्किकल क्लस्टरिंग. त्याच्यात काय होते की सगळ्यात आधी आपण कोणतं तरी कसं डेटा पॉईंट चूज करणार. मग ते म्हणजे ते स्वतः एक क्लस्टर म्हणून चूज करणार. मग त्याच्या आजूबाजूला जे पण असं त्यांचं जवळचं आहे क्लस्टर ते त्याच्याबरोबर आपण जोडणार. आणि ते जोडल्यानंतर आपलं परत म्हणजे पुढं असं एक ट्री सारखं परत होत जाणार. त्याला आपण मर्ज करत जाणार एकानंतर एक एका खाली एक एका खाली एक म्हणून असं एक मोठं तयार होणार ट्री सारखं क्लस्टर. मग त्याला आपण नाव देतो डेंड्रोग्राम म्हणून. आणि ते क्लस्टर आपण मग आदनं कुठनं पण म्हणजे असं कट करू शकतोय कोणत्या पण म्हणजे पहिल्या लेवल पासून किंवा 3 लेवल झाल्यानंतर कट करायचं मग असं आपण कट करू शकतोय. सेम तेच आपण एक्झाम्पल वर बघितलं त्याच्यासारखंच की फॅमिली ट्री म्हणजे असं भाऊ बहिणीचं असं हे घेतलं ते भाऊ बहिणी झाले मग त्यांचे आई बाबा झाले त्यांचे काका काकी मामा मामी मग असं मोठं होत जाते पूर्ण ते स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आपण बघणार की डीबी स्कॅन. मग डीबी स्कॅन म्हणजे काय की एखादा पॉइंट आहे मग त्या पॉइंटचे म्हणजे एखादं असं पॉइंट आहे त्याच्या आजूबाजू किती दुसरे म्हणजे जवळजवळ पॉइंट्स आहेत त्या सगळ्या पॉइंट्स एकत्र आणून एक पूर्ण असं मोठा हे होणार त्याला आपण म्हणजे क्लस्टर म्हणून पूर्ण असं गट होणार त्याला. आणि जे पॉइंट्स खूप म्हणजे खूप दूर आहेत त्या पॉइंटशी त्याला आपण नॉईस म्हणून असं रिप्रेझेंट करू शकतो. मग त्याचं आपण एक्झाम्पल तेच की असं उद्यानात असे मित्र बसलेत सगळी असे एका बाजूला आणि एखादं पोरगच फक्त एक असं एकटं बसलंय मग ते एक नॉईस म्हणून झालं. मग त्याच्यानंतर आपण चॅलेंजेस बघणार की त्याच्यात काय काय अडचणी येतात किंवा कसं ते हे होऊ शकत नाही. मग पहिलं आहे की के मीन्स म्हणजे काय की त्याच्यात सगळ्यात आधी म्हणजे प्रोसेस सुरू करण्याच्या आधी आपल्याला नंबर ऑफ क्लस्टर्स चूज करून ठेवायला लागतंय. दुसरं म्हणजे काय की ते जे आपलं हे क्लस्टर असते ते प्रॉपर असं गोल किंवा प्रॉपर इक्वली शेप्ड मध्ये असते त्यांच्यावर चांगलं काम करू शकते. त्याच्यानंतर ते आउटलायर्सवर सेन्सिटिव्ह असते. नंतर जे आपण सगळ्यात आधी म्हणजे पहिली स्टेपमध्ये सेंट्रॉइड्स आपण प्लेस करणार त्यांच्या आधारावर ते रिझल्ट आपल्याला देते. मग दुसरं असते की हायरार्किकल क्लस्टरिंग. मग त्याच्यात काय त्याचे लिमिटेशन्स काय आहेत की मोठ्या डेटा सेटवर प्रॉपर असं चांगलं काम करू शकत नाही. मग काय असते दुसरं काय की आपण पुढं जाऊ शकतोय त्याच्यात आणि खरं परत असं मागे येऊ शकत नाही. ट्री काढलं मग ट्री मध्ये पुढं पुढं जात गेलो खरं परत मागे येऊ शकत नाही ट्री मध्ये. परत सेम हे पण सेमच आहे की ते आउटलायर्स आणि नॉईसना सेन्सिटिव्ह आहे. आणि दुसरं आहे की ते जे डिफरंट लिंकेज असतात मग त्या लिंकेज प्रमाणे ते डिफरंट आपल्याला रिझल्ट देते. नंतर आपलं आहे डीबी स्कॅन. डीबी स्कॅन मध्ये काय आहेत की जे आपले एपिसलॉन आणि मिनिमम पॉईंट्स असतात त्यांच्या आधारावरच ते आपल्याला परफॉर्मन्स देते डीबी स्कॅन.
परत त्याची जे डेन्सिटी असते, जशी जशी डेन्सिटी चेंज होते त्याप्रमाणे ह्याचं काम करण्याची क्षमता पण चेंज होत राहते. परत हाय डायमेन्शनल डेटा असते त्यांच्यावर हे खूप सेन्सिटिव्ह असते, म्हणजे काम करू शकत नाही ते व्यवस्थित DB स्कॅन. नंतर आपण आता हे झालं, नंतर आपण शेवटला बघू की समरी, की काय काय आपण हे शिकलो. पहिलं म्हणजे काय शिकलो, क्लस्टरिंग म्हणजे काय असते. क्लस्टरिंग म्हणजे ते डेटाना ग्रुप बनवतंय त्यांच्या सिमिलॅरिटीवरच. त्याचे 3 टाइप्स असतात आपण बघितले, के मीन्स, हायरार्किकल आणि DB स्कॅन. के मीन्स म्हणजे काय, ते सिम्पल असते, म्हणजे ग्रुप करू शकतंय सिमिलर ह्याच्यावर क्लस्टर्स तयार करू शकते आणि त्याचे नंबर ऑफ क्लस्टर्स आपल्याला आधीच पाहिजे, सेन्सिटिव्ह असते आउटलायर्स बरोबर. नंतर हायरार्किकल मध्ये काय असते की ते ट्री लाईक स्ट्रक्चर बनवतंय, ते म्हणजे काय आपण म्हणू शकतो की डेंडोग्राम म्हणून म्हणू शकतो आपण त्याला. परत नंतर DB स्कॅन म्हणजे काय की जे आपले एखादे डेटा पॉइंट आहे त्याचे आजूबाजू जे पॉइंट्स आहेत त्यांना सगळ्यांना गोळा करून एक स्वतः एक गट बनवते, क्लस्टर बनवते. म्हणजे इन शॉर्ट आपलं काय आहे की के मीन्स आहे ते सिम्पल आणि चांगल्या रीतीनं असं एकदम फास्ट काम करू शकणार आहे. हायरार्किकल ते आपल्याला ते आपण जे पण स्ट्रक्चर आहे ते असं प्रॉपर व्हिज्युअलाइज करू शकतोय ते. आणि DB स्कॅन म्हणजे काय की इरेग्युलर डेटा किंवा असते नॉइझी डेटा त्याला हँडल करू शकते. हेच आहे आपलं सगळं कंपेअरिंग क्लस्टरिंग अल्गोरिदम्स.